हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। तर मी दीक्षा आणि हा माझा यूट्यूबचा पहिलाच व्लॉग आहे। हे चॅनल मी यासाठी स्टार्ट केलं आहे कारण की मला माझे अनुभव आणि माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करायची आहे। तर या चॅनलवरती तुम्हाला माझे डेली रूटीन व्लॉग आणि काही स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझा वीकेंड कसा असतो। तर चला बघूया। वीकेंड म्हटलं ना की माझ्या दिवसाची सुरुवात ही थोडीशी उशिराच होते। सो उठल्याबरोबर सगळ्यात आधी मी आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर लगेच मी कपडे वॉश केले, कारण सुट्टीच्या दिवशी ना मला बेडशीट वगैरे सगळ्या धुवायच्या असतात। तर मी ते धुतले। त्यानंतर मग नाश्ता बनवला, पोहे बनवले होते आज मी नाश्त्यामध्ये। छान असा नाश्ता केला आणि लगेच मग मी स्वयंपाक बनवून घेतला। माझ्या नवऱ्यानंतर कुणी जर माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत असेल ना तर ही माझ्या बेसिंगमधली पडलेली भांडी। स्वयंपाकानंतर मग मी सगळी ही भांडी वगैरे धुवून घेतली। लगेच मग किचन मला आवरायचं होतं, तर हे सगळं किचन ओटा वगैरे सगळा असा व्यवस्थित घासून धुवून घेतला। त्यानंतर म्हटलं बाकीचा पसारा पण आवरून घ्यावा। तर हॉलमध्ये सुद्धा असेच कपडे इकडे तिकडे पडलेली होती, त्यांच्या व्यवस्थित घड्या वगैरे मारल्या आणि आय थिंक इथेच ना 12:30 झाले होते आणि 1:30 वाजता मला जायचं होतं बाहेर माझ्या कामासाठी। माझी फ्रेंड पण माझ्यासोबत येणार होती, बट ते माझ्या लक्षातच नव्हतं। तर तिने मला 12:30 पावणे 1ला कॉल केला की बाबा तुझं आवरून झालंय का, जायचं आपल्याला। मी इकडं घरी अशीच कामं करते आणि तिला म्हणते हां झालंय माझं, बस मी निघते। तर माझं फक्त ना आय थिंक फरशी पुसायची राहिली होती। सो म्हटलं ती फरशी वगैरे आपण तिकडून आल्यानंतर क्लीन करूया। तर मी छान असं माझं आवरून घेतलं आणि इथं मी आउटफिट चेक करत होते आणि दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तसंच काय झालं माझ्यासोबत। आज ना आमच्या इथून मला रिक्षासुद्धा मिळाली नाही। सो म्हटलं आता आपण ओलाच बुक करूया आणि मग मी ओला बुक केला आणि ह्या काकांनी मला त्यांचा नवीनच रूल सांगितला की आत्तापासून ना आपण जे काही फिक्स अमाऊंट येत होती ना ॲपवर ती न पे करता त्यांना मीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतील। म्हटलं ठीक आहे बाबा। घरी आल्यानंतर भूक तर लागली होती पण फरशी क्लीन करायची राहिली होती। सो सगळ्यात आधी मी फरशी वगैरे क्लीन केली, दुपारी छान अशी झोप घेतली आणि संध्याकाळी मी हे पोहा कटलेट बनवले, चहा घेतला आणि परत मला संध्याकाळी ना 7 वाजता थोडंसं बाहेर जायचं होतं आणि ह्या पावसाचा माझा काय 36चा आकडा काय माहिती, मी बाहेर निघायला आणि पाऊस यायला। तर मी माझ्या लाडूबाईसाठी एक गिफ्ट शोधत होते। तर या शॉपमध्ये मी खूप वेळ गिफ्ट शोधलं, आय थिंक इथं मी अर्धा 1 तास घालवला। त्याच्यानंतर मला एक छान असं गिफ्ट मिळालं तिच्यासाठी, ते घेतलं। त्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर ना बाईची कामं कुठे चुकतात का, मला परत करायचा होता संध्याकाळचा स्वयंपाक। तर आज स्वयंपाक असा नॉर्मलच होता। आज स्वयंपाकामध्ये मी फक्त भुर्जी बनवणार होते आणि जेव्हा पण ना भुर्जीमध्ये मी ग्रीन चिली टाकते ना तर त्यामध्ये ॲडिशनल फक्त धने पावडर टाकत असते, छान टेस्टी अशी होती। तर सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला। स्वयंपाक झाल्यावर लगेच आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर मग मला परत आवरायचं होतं किचन, कारण सकाळी उठल्यावर किचन जर स्वच्छ असलं ना तर मूड असा फ्रेश होतं। सगळं असं किचन आवरून घेतलं। तर असा होता माझा आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।